एकंदरीतच ही आता आपण प्रतिक्रिया पाहिली सूरज चव्हाण यांची। यानंतर त्यांना आदेश देण्यात आलेत की त्यांनी राजीनामा द्यावा। पुन्हा एकदा जातोय आमच्या प्रतिनिधी रुपाली आपल्या सोबत आहेत। रुपाली, हे मारहाण प्रकरणानंतर आता राजीनामा एकंदरीतच राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल केलं जात आहे। मात्र काही दिवसांपूर्वी विधान भवनात सुद्धा राडा झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी म्हणजे महायुतीच्या सगळ्या नेत्यांमध्ये हे संपूर्ण होतंय। तर एकंदरीत महायुतीलाच डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? त्यानुसार राष्ट्रवादीकडून आता हे पाऊल उचललं गेलंय का? कशा पद्धतीने प्रतिक्रिया येऊ शकते महायुतीच्या नेत्यांसंदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने महायुतीमधील जे 3 पक्ष आहेत सातत्याने एक ना एक प्रकरण आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। संजय गायकवाड असेल, त्याच्यानंतर विधान भवनामधला राडा असेल, त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ असेल आणि काल लातूरमध्ये जो प्रकार घडला तो देखील माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जाब विचारायला गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या घटना सातत्याने घडत आहेत आणि याच्यामुळे पक्षाची एकूणच प्रतिमा मलिन होत आहे। पक्षातील मंत्री असतील किंवा पक्षातील पदाधिकारी असतील यांच्या वर्तणुकीमुळे जे ते पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे आणि त्याच्यामुळे पक्षाने हा कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर सूरज चव्हाण यांनी कालच्या या संपूर्ण घटनेनंतर त्यांनी सकाळी त्यांचं ट्विट आलं होतं, त्यांची प्रतिक्रिया आली होती आणि त्यांनी या प्रकरणामध्ये दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन मी भेट घेणार, त्यांची समजूत काढणार आहे अशी सुद्धा खरं तर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र जो प्रकार घडला तो संपूर्ण राज्यभर गेलेला आहे आणि याच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे। जर सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा पद्धतीने जर वर्तणूक करत असतील तर त्याच्यामुळे कुठेतरी सत्ताधारी पक्षाला सत्तेचा माज आला की काय अशा पद्धतीने जे वारंवार विरोधकांकडून टीका केली जात होती त्याला कुठेतरी तथ्य होतं आणि त्याच्याचमुळे आता पक्षाने कठोर निर्णय घेतलेला आहे। आपल्याला माहितीये खरं तर काल जेव्हा खरं तर लातूरमध्ये हा संपूर्ण राडा झाला त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हा दौरा होता, ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण घटनेची दखल घेत स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष यांनी थेट आता कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे पक्षातील ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाऊ शकते। कारण की सूरज चव्हाण हे अजित पवार यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत। आपण बघतो की अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ते कायम अजित पवार यांच्या सोबत असतात आणि त्याच्यामुळे आपण पाहतो ही एक मोठी घटना आहे पक्षातली। राज्याचं जेव्हा 2 पक्ष जेव्हा वेगळे झाले राष्ट्रवादीचे तेव्हा युवक प्रमुख म्हणून खरं तर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावरची जबाबदारी दिलेली होती आणि काल जी घटना झाली त्या घटनेमध्ये सूरज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की काही असंवैधानिक शब्दाचा वापर खरं तर आमच्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल करण्यात आला होता आणि त्याच्यामुळे रागातून हा सगळा प्रकार घडलेला आहे। मात्र अशा पद्धतीने कृत्य जर तुम्ही करत असेल तर पक्षाचा रुपाली, एकंदरीत आपण पाहतोय की अशा प्रकारचं कृत्य जे आहे ते खपवून घेणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।